नमस्कार, मी विजय कानसकर. एसबीपी न्यूज प्रस्तुत धांगड विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण आलेलो आहोत पाबळ या ठिकाणी. पाबळ मधील नागरिक यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तर चला, या ठिकाणी दादा आहेत, दादांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. दादा नमस्कार. गाव कोणतं तुमचं? पाबळ. पाबळ गाव. या ठिकाणी आंबेगाव शिरूर विधानसभा लागलेली आहे. या ठिकाणी हवा कुणाची आहे? हवा मला वाटतं पवार साहेबांनी 30 वर्षापूर्वी पाणी दिलं होतं आणि तेच कदाचित आम्हाला 2-3 महिने पाणी कमी पडतंय, तेच पाणी देतील म्हणून निगम साहेब लागतील असा अंदाज आहे बा. निकम साहेब लागतील. विधानसभेवरती 35 वर्ष दिलीप वळसे पाटील आमदार होते. त्यांनी भरपूर वेळा आश्वासनं दिलेली आणि ह्या वेळेस ते आश्वासन पूर्ण करणार असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगावं आता, कोणता देव काय करतो ते. परंतु काय आता आमची इच्छा बा, पाणी आम्हाला पाहिजे. 2-3 महिने कमी पडतंय पाणी आणि निगम साहेब आला तर करीन बा असा एक अंदाज दिसतोय. निकम साहेब आला तर निगम साहेब म्हणजे पवार साहेबाचा माणूस आहे ना, त्याच्यामुळे असं वाटतं. निकम साहेब आणि शरद पवार साहेब हे या गावाला पाणी देतील असं त्यांचं म्हणणं आहे. नक्की नेमकं. दादा नमस्कार. यावेळेस निवडणूक लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या पाबळ गावामध्ये, तुमचं गाव पाबळच ना, या पाबळ गावची मेन समस्या काय आहे आणि ही समस्या कोण सोडू शकतं आणि यावेळी इकडचा आमदार कोण होईल? इकडला आमदार देवदत्त निकम. देवदत्त निकम. पण वळसे पाटलांनी भरपूर विकास केलेला आहे किंवा वळसे पाटलांनी सुद्धा भरपूर काही या ठिकाणी कामं केलेली आहेत. कुणी आमदार झालं तरी 42 गावांचा प्रश्न सुटणार नाही, कुणीच पाणी आणून देणार नाही. देवदत्त निकम यांनी आश्वासन दिलेले आणि त्यांनी पूर्ण करणार हे बी सांगितलेले. पाणी कुणीच आणू शकत नाही. येणार पाणी नाही आणू शकत. येणार पवार साहेब पाणी आणणार. पवार साहेब एकदा त्यांनी आणलंय, परत पाणी 3 महिन्यासाठी कमी पडतंय. पवार साहेब पाणी आणणार. 7 वर्ष आलं आमदार. आपलं 7 टर्मला आमदार कोण आहे? काय नका बोलू तुम्ही, असं बोलू नका. जे चांगले आहे त्या दिशेने चालायचे आपल्याला. बोलतो ना, हा शब्द नकोय आपल्याला. का नकोय? पाणी आपल्या इथं 42 गावाचं आहे ना, पाण्याचा प्रश्न मिटू शकत नाही, कुणीच पाणी देऊ शकत नाही. दादा यांचं म्हणणं असं आहे की पाण्याचा प्रश्न मिटू शकणार नाही. पण तुमचं अंदाज काय वाटतं, कोण या ठिकाणी आमदार निवडून येतील? निकम साहेब. यांचा प्रश्न असे की जरी पाण्याचा प्रश्न मिटला नाही तरी निकम साहेब निवडून येतील. तर या ठिकाणी बाबा नमस्कार. बसू का इथं मी? हा. गाव कुठलं तुमचं? धामारी. धामारी. आंबेगाव विधानसभा शिरूर आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणूक लागली. कोण होईल आमदार आपल्याकडे? दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील. का बरं? देवदत्त निकम नौखे उमेदवार आहेत, त्यांना जर संधी दिली आपण तर एकदा. आपले वळसे पाटील बरे 2-4 वेळा मंत्रीपद. तुमच्याकडे पाण्याची समस्या आहे. हा, पाण्याची समस्या आहे ना. कोण सोडवली ही समस्या? दिलीप वळसे पाटील सोडवतील ना, मांडला त्यांनी प्रश्न. काय हरकत नाही. दिलीप वळसे पाटील या भागाच्या पाण्याच्या प्रश्न सोडवतील. दादा नमस्कार. आंबेगाव शिरूर विधानसभेची निवडणूक लागली. तुमचं गाव कोणतं? पाबळ. पाबळ. या ठिकाणी मेन समस्या कोणती आहे आणि या ठिकाणी हवा कुणाची? पाण्याची समस्या आहे जास्त. कोण सोडवली ही समस्या आणि यावेळेस हवा कुणाची? देवदत्त निकम. वळसे पाटलांनी 35 वर्ष विकास केलेला आणि त्यांनी आश्वासने दिले की ह्या वेळेस आठव्यांदा मी पाण्याचा प्रश्न सोडवल म्हणून. आता 7 वेळा नाही सोडायला, 8व्यांदा काय सोडणार? यावेळेस सोडवतील असं त्यांचं म्हणणं आहे ना. नाही सोडवणार. आता 8 वेळा नाही सोडवणार. आता कसं काय सोडवणार? इतक्या वेळेस काय झालं इतक्या दिवस? सर्व दुष्काळीच परिस्थिती आहे, त्याच्यामुळे लय बेरोजगारी वाढलेली पोरांची. पाण्याची समस्या जास्त आहे इथे. अजून कोणत्या कोणत्या समस्या या ठिकाणी? फक्त पाणी आलं तर सगळे ऑटोमॅटिक होते. फक्त पाणी नाही सगळ्यात मोठी समस्या. पाणी आल्यातच भरपूर काही समस्या आहेत, सुटल्या जातील असं या दादाचं म्हणणं आहे. बाबा नमस्कार. गाव कुठलं तुमचं? पाबळ. पाबळ. या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे. या ठिकाणी हवा कुणाची आहे? देवदत्त निकम. वळसे पाटलांनी 35 वर्ष विकास केलेला आहे, पाणी आणणारे म्हणतात ते. पाणी हा प्रश्न नाही सोडवलेला आहे. 7 वेळा ते आले निवडून आहे, ठीक आहे, पण त्यांनी पाण्याचा प्रश्न अजूनही सोडवलेला नाही पाबळचा. बोगद्याचा एक प्रश्न खूप गाजतोय. नाही, बोगद्याचं एवढं मागणं नाही. बोगद अनेक प्रश्न पाबळमध्ये, दुसरे काही प्रश्न असतील. बेरोजगारी तो सगळीकडेच प्रश्न आहे आपल्याला, पण पाणी हे महत्वाचं.
पाणी हा प्रश्न पाबळ तुमच्या 12 गावांमध्ये जास्तच उद्भवणारा प्रश्न आहे हा. हो, आजूबाजूला आहे, केंदूर आहे, करंदी आहे, यार म्हणजे ज्या क्षेत्रात काम केलंय वळसे पाटलांनी ते क्षेत्रात पाणी आहे, पण या क्षेत्रात नाहीये पाणी बिलकुल. म्हणजे पाबळ गावामध्ये पाणी आलं तर भरपूर काही भरपूर विकास काही होईल. विकास होऊ शकतो. मग वळसे पाटलांनी विकास केला नाही असं म्हणायचं तुम्हाला? विकास केला नाही असं नाहीये, पण पूर्णतः पाण्याचा जो महत्वाचा प्रश्न होता तो सोडवला गेला नाही. यावेळेस कुणाची हवा? तसं 50-50 काय म्हणतात, 75-25 हा प्रकार आहे. म्हणजे देवदत्त निकम हो, देवदत्त निकम हे प्रश्न सोडवतील का? सोडवतील ना. बस त्यांना काय चेंज म्हणून काय हरकत आहे, चेंज म्हणून करायला हरकत आहे. दादांचं असं म्हणणं आहे की चेंज म्हणून काय हरकत नाहीये देवदत्त निकम यांना एक चान्स देण्यासाठी. दादा नमस्कार, गाव कुठलं तुमचं? पाबळ गावचे आहे ते. तर या पाबळ गावामध्ये कोणत्या समस्या आहेत नेमक्या आणि या कोण सोडू शकतं? हे वळसे पाटील साहेबच सोडू शकतो. वळसे पाटील साहेब. देवदत्त निकम हे नौखे उमेदवार आहेत, तर ते सोडू शकत नाही का? सोडू शकतात, पण साहेब आता गेली 35 वर्ष झाले मंत्रिपदावर. जरी साहेब निवडून जरी आले ना तर ते सत्ता आली तर ते परत मंत्रीच आहे. 35 आणि निकम साहेब जरी निवडून आले तरी त्यांना मंत्रिपदासाठी हे नाही निवडू शकत. 35 वर्ष साहेबांनी मंत्रीपद होतं किंवा आमदार होते त्यावेळेस प्रश्न सोडवला का नाही गेलेला? हा मोठा पाण्याचा प्रश्न आहे. हा जरा वेळ लागतोय प्रश्नाला. हा हा त्याच्यामुळे विषय होऊन जाईल, साहेब मंत्री झाले ना होऊन जाईल. दादाचं असं म्हणणं आहे की यावेळेस पाबळ गावचा पाण्याचा प्रश्न नक्कीच सोडवला जाईल वळसे पाटील साहेबांकडून. तर अजूनही काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत. दादा नमस्कार, या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे, त्या ठिकाणी वळसे पाटील आणि देवदत्त निकम हे उमेदवार आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण आघाडी मारेल? वळसे पाटील साहेबांचं काम 100% चांगलं आहे. साहेबाचा 35 वर्ष जर अभ्यास म्हणजे साहेबांनी 35 वर्षे आमदारकीमध्ये 25 वर्ष साहेबाचं मंत्रिपद आहे. साहेबाचा अभ्यास असो, साहेबाची कामं असो, साहेबाचा विकास असो, म्हणजे चांगल्या प्रकारामध्ये. देवदत्त निकम हे नवीन उमेदवार आहेत आणि ते प्रश्न सोडू शकत नाही का? 7 वेळा साहेब आमदार झालेले आहेत, त्यांच्याकडून काही प्रमाणात हा प्रश्न सुटला गेलेला नाही असं काही जनता म्हणते पाबळ मधली. मी पाबळचा नाही, मी मंचरचा आहे. आमचा धनाबाजी व्यापार असं म्हणून इकडे आलो होतो. तर साहेबांचा जो आम्ही तुम्हाला जे पहिल्यांदा बोललो, साहेबांचा जो अभ्यास आहे 35 वर्षाचा, तो भरपूर मोठा अभ्यास आहे. आणि निकम साहेबांनी जर म्हणलं तर शेवटी अभ्यास कमी जाणार ना. साहेबांचा अभ्यास चांगला आहे, साहेबांची कामं चांगली आणि साहेबांचा विकास पण चांगला आहे. आणि साहेब असं कोण म्हणजे चुकीचं बोट उठू शकत नाही. साहेबांनी कुठं चुकीचं काम केलंय किंवा काय असं काहीच नाही. तुम्ही दाखवा मला साहेबाचं कुठलं चुकीचं काम आहे. हे दादांचं म्हणणं असं आहे, धनाबाजीचे व्यापारी आहेत मंचरवरून पाबळ या ठिकाणी येऊन मंचरला चाललेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की वळसे पाटील साहेबच हे नक्की निवडून येतील आणि पाबळचा विकास करतील. गाव कुठलं तुमचं? खैरेनगर. तर यावेळेस हवा कुणाची आहे? निकम साहेब. 35 वर्ष साहेबांनी विकास केलेला आहे आणि तुमचा मेन महत्वाचा खैरेनगरचा प्रश्न काय? पाणी प्रश्नावरती निकम वळसे पाटील साहेबांनी आश्वासन दिले की यावेळेस नक्कीच पूर्ण होईल आणि पूर्णपणे पूर्ण होईल. 40 वर्ष नाही ना, आता कुठं होईल? पण हे देवदत्त निकम हे तर नवीन नौखे उमेदवार आहेत. काय पण पवार साहेब आहे आमचे. पवार साहेब आहे. पवार साहेब आणि निकम साहेब हे प्रश्न सोडवतील असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं निवडणूक लागलेली आहे, या ठिकाणी पाबळगावचा मेन महत्वाचा प्रश्न काय? आता मेन महत्वाचा प्रश्न असा आहे तरुणांचा रोजगार. आणि आमच्या 12 गाव म्हणजे आम्ही 12 गाव मानतो, 42 गावांमधले 12 गाव. आम्ही 12 गावांमध्ये पाणी नाही. त्यामुळे कोण आमदार कोण खासदार याला आमच्याकडे अजिबात महत्व नाही. पण आज आम्ही आमच्या मनात पवार साहेब आहेत आणि आम्ही निकम साहेबांना 101% निवडून देणार आहे, हे लक्षात घ्या. तुमचं गाव पाणी समस्या आहेच आहे, अजून दुसऱ्या काय काय समस्या खूप समस्या आहे, सांगण्याजोगं नाहीत काही. का तुम्ही पण आम्ही वाईट दिलं ना त्यांना पोचून पण काय फायदा नाही त्याचा. आता मी आवर्जून देत ना काय म्हणलं, निकम साहेब समजा मी माझ्या गावात एक वयस्कर म्हातारा सरपंच आहे आणि मला वाटतं की तरुण पोरगा करावा, काहीतरी बदल घडेल, बरोबर ना? बरं, हे तुम्ही 4 लोकांमध्ये पोहोचवणार, बरोबर ना? त्यात काय ते आदर्श निर्माण होईल, बरोबर ना? तसं आज आमच्या मनात निकम साहेब आहेत. पवार साहेबांचं याच्या अगोदर मी आढळरावांचं काम करत होतो, शिवसेनेचं. मी अध्यक्ष होतो शिवसेनेचा. मी त्यानंतर वळसे पाटलांचं काम 3 वर्ष केलं, म्हणजे 3 टर्म केलं, 15 वर्ष. आणि त्यानंतर मी आज तागायत पहिल्यांदा मी गेल्या वेळेस माझ्या गावामध्ये मी स्वतः 700 लोक आपलं 700 मतदानापैकी 300चं लीड मी माझ्या गावात दिलेलं आहे, मी वैयक्तिक. आता निकम साहेबांना माझ्या गावात
बरं गोष्टीचं मतदान होणार म्हणजे तुम्ही इथून माग वळसे पाटलांना मतदान केले पहिला ज्या वेळेस दादांचं काम केलं, त्यानंतर मी वळसे पाटलांचं काम केलं. आता मी निकम साहेबांचं करतो. म्हणजे समजून घ्या, पवार साहेबांचं काम मी हमखास, आणि पवार साहेबांचा उमेदवारी तर निश्चित निवडून येणार. आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये 42 गाव आहे आमची, 101% लीड असेल निकम साहेबांना. पवार साहेबांचं आमचं मत